नमस्कार, मी अर्चना आरते। आज मी तुम्हाला दाखवते पालक चिकन। मुलं आपली ना पालक खायला निघत नाही, म्हणजे मलाही आवडत नाही तसं पालक, पण तो पराठ्यामध्ये घातलेला आणि काही भाजी डाळीमध्ये घातलेला ना मला खूप आवडतो। म्हणजे थोडा पालक आणि थोडी कोथिंबीर। तर आपण आज करतोय पालक चिकन। आता आपण गॅस सुरू करूया आणि आपण हे बटरमध्ये करतोय, थोडंसं अजून चवीला, म्हणजे मुलांना कसं बटर पहिल्यांदा खूप आवडतं ना। तर आपण इथे घेतोय बटर, घेतोय बटर थोडंसं वितळून घ्यायचंय। बटर वितळलेलं आहे। आपण इथे घेतले एक पेस्ट करून घेतले, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसूण ह्याची पेस्ट आहे, ती घेतोय। त्यानंतर पाव किलो चिकन आणि बोनलेस घेतले आपण इकडे। 1 टीस्पून धणा पावडर, मीठ चवीप्रमाणे, पण आपण इकडे पालक पण घेतोय त्यामुळे थोडंसं मीठ कमी घालायचंय। त्याच्यानंतर गरम मसाला 1 टीस्पून घ्यायचा आहे आणि हे सगळं परतायचं आहे छानपैकी आणि एक 5 मिनिटं वाफ येऊन द्यायची ह्याला। आपण झाकण ठेवूया आणि एक 5 मिनिटानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पालक पेस्ट। आता इथे चिकन आपण 5 मिनिटं फक्त वाफेला लावली होती, हे काढून घेऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूया पालकाची प्युरी, किंवा आपण म्हणतो पालक ब्लांच केलेला आहे ते घालतोय। आणि हे असा पूर्ण असा पातळ रस्सा होणार नाहीये, थोडंसं घट्टच असणार आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावर पुन्हा झाकण द्यायचं आहे आणि एक 10 मिनिटं शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। बघूया आपलं पालक चिकन तयार आहे का। ऑलमोस्ट झालेला आहे। ह्याच्यावर आपण घालतोय पुदिन्याची पानं, म्हणजे छान लागतात आणि ती आपण हाताने तोडून घेतलेली आहेत। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता एक प्लेट घेऊया, आपण ह्याला प्लेटिंग करूया आणि ह्याच्यावर असं आपण एक घालूया बटर जे आपण कापून घेतलेलं आहे। छानपैकी पालक चिकन गरमागरम तयार आहे। ह्याच्यावर मस्त असं नान, रोटी, ते पण तुम्ही घरीच करायचं आहे की मस्त बेत। आणि तुम्हाला हे आवडलं असेल, आवडणारच आहे, तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे।